तुकाराम महाराज होते, तुकाराम महाराज वासुदेव होते का तुकाराम महाराज ब्रह्म होते? बाबाजी चैतन्य भेटत नाही तोपर्यंत तुकाराम महाराज होते. माघ शुद्ध दशमीला अनुग्रह झाला, देहावरचं ममत्व कमी झालं, तेव्हा तुकाराम महाराज नामाच्या बोधावर आरूढ झाले. नामाच्या बोधावर आरूढ झाल्यामुळं देह नाशिवंत आहे अनुभव आला आणि त्यावेळेस तुकाराम महाराज वासुदेव झाले. पण शरीराचे रोम 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 भजन करायला लागले, त्यावेळेस तुकाराम महाराज ब्रह्म झाले. असा प्रश्न कोणी कुणाला विचारला? तुकिता ब्रह्म, बस फिट झालं. मग तुकाराम महाराज जर ब्रह्म झाले तर तुम्ही मी कोण? पाटील, सरपंच, तलाठी, पखवाद्या, गायक, वादक, आमदार, खासदार, सरपंच, पोलीस पाटील, सुतार, लोहार, कुंभार, मग हाय कोण? पाटील म्हणावं तर पदवी आहे, सरपंच म्हणावं तर पद आहे, आमदार म्हणावं तर स्थिर नाही, पखवाद्या म्हणावं तर फुगीर नाही, गायक म्हणावं तर कोणाला म्हणून देत नाही, कीर्तनकार म्हणावं तर आकलीचा पत्ता नाही. मग आपण हाय कोण? शिक्षक म्हणावं तर नीट शिकित नाही, सर्व्हिसला म्हणावं तर पगाराला हात न लावता नुसता मालच छापितो, कष्ट करीत नाही. माताला बारीक उत्तर याच्यात, मीच ब्रह्म आहे, बस अहम ब्रह्मास्मी आणि मी ब्रह्म आहे हा शोध लागत नाही तोपर्यंत हे जीवन व्यर्थ आहे. त्याला एक काम सांगतो तेवढं नीट आहे का? मुळे साबरीचं वन लावून फायदा नाही. गडी देखना नाही पण गडी नाही ना, गडी देखनाच नाही पण गडी नाही. ऐका वव्या ऐका, साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्यात लोंबलेला सड फायद्याचा नाही, तसं आत्मज्ञान नसणारी माणसं फायद्याची नाही. पुढचा भाग सांगतो आहे का? वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिडीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. 16वा अध्याय. का वाऱ्याचे धावणे, का शेळीचे चरणे, का बालकाचे मन, का चोरीचे धन. पुन्हा उलट फिरू, जेवढा बहर आहे तेवढ्या कैऱ्या नाही, जेवढ्या कैऱ्या आहे तेवढ्या पाड नाही, जेवढे पाड आहे तेवढे आंबे नाही, जेवढे आंबे तेवढे रसाचे नाही आणि जेवढे रसाचे तेवढे खाच्या लायक नाही. काही आंब्यांचा रस असा आहे, जितका रस आहे तेवढी साखर टाकावं लागते आंबट, आणि काही असं जिभेवर ठेवली की गोड आहे. प्रमाण सांगा, मयुरायसी फळे. तुकोबरायच्या गाथेतलं प्रमाण किती सुंदर आहे. मयुरायसी फळे, जेवढा मोहर आहे तेवढी फळं नाही. पुढचं सांगा, सगळ्या जंगलात प्राणी आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही, सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही, सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत, आणि सगळ्या कपिला आहेत पण सगळ्या कामधेनू नाहीत, आणि सगळी झाडं पण सगळी कल्पतरू नाहीत, आणि सगळी माणसं आहेत पण माणसं नाहीत. फक्त हातपाय कान नाक डोळे, घर बांधले, बायको केली, पोरं झाली, पोरांनी हाणला, दिंडीत आला, मिळाला. ही माणसं कशी आहे? नाटाचा अभंग. ही माणसं कशी आहेत? कशी आहेत नाही ऐका, अभंग कसा आहे, कशी आहे ती माणसं? अरे मी तर वाणात अपराधी कर्म हिनमती मंदमती तुझे आठवले नाही कधी
देवाची कृपाने ती माय बापा नाही ऐकले गायले गीत धरिली दास सांडिल हित नावडे पुन्हा बसले संत केले बहुत परनिंदा. अरे करू नाही तो केला व्यापार व्हायला भर कुटुंबाचा नाही केले ते त्याचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजा लोकड मूर्तीचे संघ संघ घडले अन्याय बहुत धर्मोपम न कळे हित नाही बोलू आठवते आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदार तू कृपेचा सगुर उतरी पर तुका म्हणे. हेच केलं आपण. बंगला आपण बांधला झोपती सुनन पोऱ्या आपला मुक्काम जिन्यात. मग तुला कोणी बांधायला सांगितलं होतं बावळा. बंगला पुरा झाला तू मिळाला. पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय? तुला बांधायला कोणी सांगितलं होता? नुसता कमीतच राहिला. तू चौथा माजला काढला तरी वर गच काढी दो. तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती. एक वाक्य सांगा मला तुम्हाला. 50 वर्ष वय झालेल्या माणसाने कोणत्याच प्रकारची इस्टेट कमवू नये. याच्यावर तुमचं मत काय? एकदा 50 वर्ष वय झालं रिलॅक्स बस. काम बिम भारी भारी सोफा सेट घ्यायचा. भारी भारी गजरा घ्यायचा. बायकोला 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे. बायको फार ब्युटी पार्लर मध्ये न्यायची. फिशिंग बिशिंग करून आणायचं. इथल्या फटीत चमकी भरून आणायची. हा भोवयांना सुद्धा कलर देऊन आणायचा आणि पापण्यांना सुद्धा दुसरा कलर द्यायचा. एक हात बायकोच्या गळ्यात एक हातात रिमोट. मस्त मालिका पाहत बसायची. बस मालिका सुद्धा भारीच लावायची. माझे मन तुझे झाले. पोरग जर म्हणणं असं काय केलं भाऊ मी माझ्या पुरतं कमावलं तुला कमवायचं ते कम नाही. नाही मला आता कमवायचं नाही. का? मला 40 वर्ष देवाने आयुष्य दिलं होतं. माणसाचं मूळ आयुष्य किती आहे? 40. मूळ आयुष्य किती? 40. हे उसनं घेतलं कुत्र्याचं. त्या कुत्र्याला विचारलं तुला किती देतो? मला नीट मालक मिळाला तर ठीक नाही तर बोंबलं धिंडावं लागेल ते याला. हे पहिल्यापासून भिकारी मला. हे पहिल्यापासून भिकारी. यानं काय आयुष्य कुत्र्याचं घेतलं काय बैलाचं घेतलं तेव्हा याचे 100 झाले. पण तुकाराम महाराजांनी यालाही दणका दिला. अल्प आयुष्य मानव दे शत गेलेले पुढे भालवत पिढावर. मग काय राहिलं उत्तर? तरुणपण गेलं टिंगल्या टवाळ्या. बस तरुणपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात. तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. आणि म्हातारपण गेलं खाटावर उतरणं पडण्यात. काय कमावलं मी. गाथा काय सुंदर सांगतोय. बालपण गेले नेणता. तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी पर्वताची चिंता. आणि दुसरा अध्याय एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती. पुन्हा दुसऱ्या अध्यायातली ओळी हे विषय जयावते ना कळती सुख दुःख दोन्ही ना पावती. संपलंय. फायनल झालं. आता डोकं नाही लावायचं. आता सुरुवात झाली. मग मी कोण? पप्पीची आई. एक उत्तर द्यायचं महिला मंडळ पटकन. आता तुम्ही सासू आहात का? आता एक उत्तर द्यायचं. बरं जाऊ दे गेलं डोक्यातून तुमच्या. तुम्ही एक उत्तर द्या आता मला. वाक्य नीट ऐकायचं बरं का. तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला या. तुमची पिशवी कधी रिकामी नाही झाला. पिशवी भरण्याची मजा कुठपर्यंत आहे? एकदा तुमची आई गेली ना तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या. पर्स न्यायची. पर्स पिशवी नाही न्यायची. आता लय बारीक आहे का बरं का. तुमच्या स्वप्नात तरी तुम्हाला कधी वाटलं का आपली आई मारावा? सावध राहा बरं का. पुढचं उत्तर लय नंगाट आहे. तुम्हाला असं स्वप्नात तरी वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना वाटलं. नाही ना वाटलं. तुमची आई मारावा असं वाटलं नाही ना. मग ज्याच्या पगारावर तुम्ही उड्या हाणता त्याला आई असेल ना. म्हणजे त्याची मरावा तुझी जगावा हा पारायला सोहळा कोणता? देव काय करतो माहिती का? त्याची ठुतो इज्जत नेतो. त्याची ठुतो तो नाही महाराज. तसं नाहीये ते.
वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता नाही चालत ते. अभंगातला सुरुवात झाली, फक्त मी कोण याचा शोध लावायचा आणि पुढे सरकलो आपण. आता मीच ब्रह्म आहे इथपर्यंत आपण आलो. मग आता एकानं ऐकणारी शंका घेतली, मी जर ब्रह्म आहे तर ब्रह्म दारू पितं का? याचं उत्तर बरोबर आहे ना. ब्रह्म दारू पितं का? ब्रह्म जुगार खेळत का? त्याला 6व्या अध्यायात एक ओवी आहे, तेवढंच उत्तर आहे त्याचं. फक्त आख्या ज्ञानेश्वरी तेवढं उत्तर आहे. ऐका यशस्वी अवतार्य. त्याच्याकडे षडगुण आहे, त्याच्याकडे षडगुण आहे, त्याच्याकडे षडगुण आहे म्हणून तो देव आहे, आणि याच्याकडे षड विकार आहे म्हणून हा माणूस आहे. विकार गेल्यावर हा देवच आहे. उत्तर संपलं. फक्त घोटाळा असा झाला, दुधाच्या साईनं दूध झाकलंय. साय दुधाचीच आहे आणि तिनंच दूध झाकलंय. अज्ञान याच्यातच आहे आणि यानंच ब्रह्म झाकलंय. काय मत आहे तुमचं? बोलत जायचं कीर्तनाला, भामटेवाणी बसत नाही, काय लोड बीट नाही, रिलॅक्स झालेत, काही लई दिवस राहायचं नाही इथं. इथं येऊन असे बसत आहेत काही लोक. तसंच मी आला मग नको खेदा करू कोणता बसीता, नको खेदा करू कोणता बसीता, करू कोणत्या बसीता, नको खेदा करू कोणत्या बसीता. मोकळा झाला पाहिजे. आणि एक खरं सांगा महाराज, माणसं आपल्या मस्तीतल्या आनंदात पाहिजे, उसने आनंदावर नको. आनंद कसा पाहिजे? आतला आनंद झाला पाहिजे. आतला फेटा बांधल्या बाबाला आतून आनंद झाला पाहिजे. नाही तर तू राहिला हो का, प्रभू रामचंद्राला फार त्रास झाला. रामाला होते पण तुला काय झालं बघ, रामाला प्रभू रामचंद्रांनी फार त्रास सहन केला, तू ह्या इतका नाही केला. महाराज उत्तर नीट आहे का? काय बोलाव महाराज. कीर्तन जर रंगात आलं तर मंदिरानं फिराव, मंदिरानं फिराव. कीर्तन जर रंगात आलं महाराज, मंदिरानं फिरावं जाऊ द्या, पण मेलेल्या गायीनं जिवंत. काय बोलायचं? नामदेवाचं कीर्तन जर सुरू झालं महाराज तर मेलेल्या गायीनं जिवंत व्हावं. महाराज मंदिरानं फिरावं आणि कीर्तन देवाने ऐकावं. काय कीर्तन आहे महाराज, देवाने ऐकावं. पुढे जाऊन सांगू, डोक्यावर भोपळ्यामध्ये घेतलेलं पाणी घेऊन आई साहेब जर गेल्या तर आई साहेबांना तुकोबराने विचारावं, का ग चेहरा पडलाय तुझा, थकल्यासारखी वाटते, काही भाकरी आणायला त्रास होतो का? डोक्यावरचा पदर सवरणारी आई साहेबांनी काय म्हणावं माहितीये? तुम्ही घरातून भजनाला जात असताना कुठे जाता हे सांगत नसल्यामुळे मला 3 डोंगर फिरवावं लागतात. 3 डोंगर फिरावं लागतात. जर तुम्ही मला सांगितलं असताना मी इथं भासणार आहे तर भाकर लवकर आली असती. भजन करणाऱ्या नवऱ्याला बायको फुकाट जीव घालत होती. राजे शिवाजींनी काय केलं, तुकोबराच्या शिळेवर भजन करायचे. त्या शिळेवर मोहराची थैली ठेवली, मोहरा. त्यांना असं वाटलं की तुकाराम महाराज आत्ताच्या महाराजांसारखे माणसात घेती नाही.
पण एकटे असल्यावर घेते ना. आता काही लोकांना आणि 70% लोकांचं काय म्हणणं आहे माहिती का, कीर्तन करायला पैशाची गरज काय. बऱ्याच लोकांचं कण नाही, कणात्या काय गरज आहे बा. आपण म्हणलं पाहिजे तर ते उत्तर काय देतात माहिती का, संघ नेलते का, न्यायचे का. आता ऐका बघ नीट, काही तर आम्हाला डायरेक्ट काय म्हणतात, लंका सोन्याची होती त्यांनी न्यायला का काही. आमची उदाहरणं आम्हाला देते, आमच्याकडूनच ऐकत आणि ते आम्हाला म्हणतो काय करायचं तुम्हाला पैशाचं. लंका ज्याची सोन्याची होती. आता ऐका, 2 डझन केळं महिला मंडळ गुरुवारी नवऱ्यानं आणली. 2 डझन केळं नवऱ्याने घेतले, बायकोला उपास होता गुरुवार. गुरुवार चालू येण्याचा बाजार झालाय महाराज. आता काय झालं, एक वाक्य सांगा महाराज, खरेची मिली आई. आता आपण जर महिलांना म्हणलं ना गुरुवार करू नये तर ते म्हणजे आमच्या भावना दुखावल्या, उलथा तिकडं मारा. काय नाही तर नियम असा आहे आमच्या वारकरी संप्रदायाचा, एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्यांना सांगितलं तर ते म्हणजे आमच्या भावना दुखावल्या, उलथा तिकडं रविवार. काय झालंय, खऱ्याच खरं सांगायचे दिवस नाही. लोक हलकट झाले, चालत नाही. तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सांगा मला महिला मंडळ शंकर कशावर करतो. शंकर फिरवतो कशावर, नंदीवर. आणि त्याची बायको कशावर करते, वाघ. वाघ कोणला खातो, नंदीला. म्हणून कोणत्याच माणसाचं बायको पुढे काही झालं नाही, कसाही नंदी असू दे. वाघ पुढं वळवळ करीत नाही, नंदी शांत बसलो. किती पगार असू दे नंदीला, गप्पा गप लुंगी लावून नळावर बसवतो कापून पाणी. तर नियम असा आहे महाराज, आता तुम्हाला परवाई वाटत जाऊ द्या, पण लक्ष्मीच्या पूजेऐवजी आमच्याकडे नियम असा आहे, लक्ष्मी ही नीट ऐका, पार्वती फिरते वाघावर, गणपती फिरतो उंदरावर, आणि माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, लक्ष्मी फिरते घोबडावर. आणि घुबड हे अशुभ आहे, त्याला दिवसा दिसत नाही, रात्री तर दिसतं. आमच्याकडे 15 वेळा ती ओवी अशी आहे, पापिया फुटते डोळे टुटुळाचे. म्हणून जो पापाचा पैसा आहे तो रात्री येतो, दिवसा येत नाही. बरोबर. पापाचा जो पैसा आहे ना तो दिवसा येत नाही, रात्रीचाच येणार, संध्याकाळी येतो. संध्याकाळी बाप टक्केवारी हे पैसे कधी येते, रात्री. मग मला एकाने कीर्तनात विचारलं होतं, रात्रीचे पैसे येणारे जर घातक आहे तर तुम्ही रात्री का घेता. आमच्या मुळावर नाही उठे. मी त्याला उत्तर सांगितलं, जे कष्टाचे घामाचे ते कधी घ्या, धोका नाही. पण जो दुसऱ्याच्या तळतळाटाचा आहे, खानदानच संपवला. तुम्ही पहा, ज्यांच्या घरात अति पैसा आहे ना त्यांना पोरं कमी आहेत. आहे ती इडी आहे, ते 1-2 पण उरफाट्या बावलीची. नवरी बाळ मिळालं ते मिळून खोडवायचं. महिला मंडळ 2 डझन केळं घेतले त्याला. कीर्तन करायला पैशाची गरज काय, आणि संघ न्यायचे नाही. त्यानं केळं घेतले आणि केळं 24 मोजले, 2 डझन. पण तो काय म्हणला माहिती का, बायको खाणारे मधला गावा, साल्टाचं वज का न्यायचं. त्यानं सोलले, पिशीत टाकले. पहिली साखर घ्यायला होती खाली, आणि बायकोला म्हणला, बाई 2 डझन केळं आणले. ती म्हणली, केळच नाही पिशी. आता नीट ऐका, साल्ट खायचे नाही, पण केळाच्या संरक्षणासाठी साल्टाची गरज आहे. पैसा संघ न्यायचा नाही, पण जिवंत असेपर्यंत त्याची गरज आहे. तो नसल्यावर कोण खात, लोक. तुकाराम महाराज ज्यांच्या शिळेवर भजन करीत होते, वैराग्य शब्द चालू आहे,
शिळेवर भजन करीत होते त्यावर मोहरा आणून ठेवलं थैली आणि राजे शिवाजी झाडावर लपून बसले. ते म्हटले तसं घेत नसतील तर आता घेतील. महाराज आले आणि थैली पाहिली शिळेवर, दुसऱ्या शिळेवर बसले. शिळ बोलायला लागली, आज तुम्ही माझ्यावर का बसला नाही भजन करायला? म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे. संतांची ताकद म्हणजे काय? का बोलले नाही ते तुकाराम महाराजांनी त्या शिळेला सांगितलं, तू विटाळशी झाली म्हणजे अपवित्र झाली तू, आणि अपवित्र गोष्टीवर मी भजन करू शकत नाही. शिळा सरकली, महाराज सरकली, पाण्यात गेली आणि परत वरती आली आणि जागेवर येऊन बसली. सांगितलं आता मी पवित्र झाली. डोळ्याने राजे शिवाजींनी चित्र पाहिलं. अरे 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 अरे, एकांतात आलेली स्त्री आई दिसली. याच्यापेक्षा काय बोल? इथं कापड दुकानात पुढे प्लास्टिकची बाई पाहिलं तर माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असते ना प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं शिकवतात. प्लास्टिकचे काय हाते हात. महाराज इथं गाथ्यातल्या प्रमाणे स्त्रियांचा तो संघ नको नारायणा काष्टा या बोलायच्या गोष्टी आहे. एक वाक्य समजा, स्त्रीचं स्वप्न जरी दर्शन झालं तरी परमार्थाचा वाट्याबळ होतो. माणसं म्हणते हे नाही, बायको करूनच परमार्थ करावा. मागून येडेवाणी करण्यापेक्षा बायको. आणि आपण ग्रस्त आहे का करू नये? कारण सगळ्यातला उच्च आश्रम कोणता आहे? काय करून आपल्याला तर जग पोसायचंय ना. जग कुणावर अवलंबून आहे? आता मिळत नाही. माहितीये का महाराज, 1 जानेवारीचा सर्वे आत्ताचा, म्हणजे आज किती तारीख आहे? 4 दिवसापूर्वीचा सर्वे माहितीये का काय? 1918 1000 मुलं आणि 918च मुली आता सध्या या 4 दिवसात. काय काल परवा वाढल्या असतील 1-2 त्या 18. आता 918 मुली आणि 1000 पोरे. मग राहिलेले आपाप साधू होणारच ना. ते असेच गणपती बुडवाया नवरदेव मग बजा ते मोकळायचे ना. त्यांना काय कोणी साधू करायची गरज? आणि ते ओरिजिनल साधू म्हणा मिळानच बुवा. मिळानं नाही, लॉटरी लागणे बायको मिळणे सारखंच झाले. लॉटरी सगळ्यांना लागते. अजून 5 वर्षानं 2 गोष्टी तुम्हाला पैसे देऊ नाही मिळणार नाही, माती आणि मुलगी. जमीन आहे ना जमीन, तुम्हाला वाटतंय डोंगर बिंगर आहे सपाट होणार 5 वर्षात, काही राहत नाही. पंढरपूर सुद्धा इथूनच पाहणार तुम्ही. पांडुरंग मुलगी नाही मिळणार महाराज. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-35 15 राहिली मारायला. जुडणाऱ्यांची ऑपरेशन झाली. हा गडी तसा हिंडतोय गणपतीपुरी. 42 पुरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कान पडते ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला पोरगी देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. ते लटाकले ते लटाकले. आणि 3रा शब्द सुरू झालाय आपण म्हटला भक्ती नामदेव राय. पुरी म्हणून सांगतो पटपटाला. आता भक्ती म्हणजे काय? भक्ती ते
वाक्यात व्याख्या सांगतो भक्तीची. देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती देहावरचे प्रेम, देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती. एक वाक्य सांगता, मीचा शोध लागणं म्हणजे भक्ती. मीचा शोध. आता आपण शोधत आहे ना, आपण प्रेम करायला निघालो. प्रेमाला उंची नाही सध्या. ज्या पुरीला कवडीची अक्कल नाही, एकदम इडी पोरगी इडी, तिच्या प्रेमात हे पडलं शेंबड. आणि हे तिला काय म्हणतात माहितीये का, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तिसरा नंबर येणे, 2 मेले मोबाईलचे बिल बरोबर. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आणि याला चड्डी नाही तरी येऊन तर हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैनवर वर चैनवर चालला प्रेम करायला पिस्तुल्या. हो, म्हणून नामदेवरायाने आजच्या अभंगात नामदेवरायांपर्यंत आपण आलो. भक्ती नामदेवराया. 6 वाक्य पहिले सांगतो. जगाच्या इतिहासातले पहिले भक्त, ज्यांच्या बरोबर देव जेवला नामदेव महाराज, ज्यांच्या बरोबर देव बोलला नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, आणि ज्यांच्याशिवाय ज्यांना करमतच नव्हतं ते नामदेव महाराज. देवाला करमत नव्हतं. नाही चालेल, एक वेळेस आपल्या अंगातल्या कपड्याला इस्त्री नसली तरी चालेल, पण माझ्या ईश्वरासारखे आईबाप माझ्याच घरात मरतील असा नियम करून टाका. नालायक 70, 80, 80 हजार रुपये पगार घेतात, बाप बिन भाकरीचा मारतात. नाही नाही. आणि पुढचं वाक्य सांगा, ज्यानं मर्यापर्यंत आईबाप घरात सांभाळले त्याला तीर्थच सगळी तिथे मिळाली. त्याला काय देवाला जायची गरज नाही, सकळ तीर्थाची आहे. अरे देव इच्छिल तर चरणाची. काय बोलायचं, एक वाक्य, एकाही देवाला जायचं नाही आजपासून. बंद बंद. कशाला बोंबला निंडतो. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि प्याला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. आता बेवडे जर भाविक येत आम्ही चोर आहे का. एक वाक्य आहे का मला आणि सांगा मला बसलेले माणसं, तुम्हाला हा विनोद वाटला, हा टाइमपास आहे. तुमच्या मुलाचं उरलेलं दूध द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा गरम करा, तुमची उरलेली अर्धी चपाती द्या, पण ईश्वरासारखे आई बाप कशी असू द्या, पण आपल्या घरामध्ये मरेपर्यंत सांभाळा, देव तुम्हाला तिथं मिळणार. काय करायची का. एक वाक्य सांगू तुम्हाला. आई वंतरी आहे, आई आपली वयस्कर आहे, वडील वयस्कर आहे, घरामध्ये बसला, लाळ गळते तोंडातली, लाळ लाळ, फडकं सापडत नाही ना, एकदा फक्त तुम्ही हात करा, हात, आणि त्या हातावर आई वडिलांची लाळ घ्या. आयुष्यात तुमच्या खानदानीत तुम्हाला पुढे हात पसरायची गरज पडणार नाही. कीर्तन ऐकून काय करायचं, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचं झालाय ऐकायचा धंदा. तुम्हाला काय आमच्या पुढे बसलं का, खरंय 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 पटलं आपलं, खरंय मी निघून गेलो का, अरे धंदा आहे त्यांचा, याला मजा नाही. हे खरं सांगू का बसणाऱ्या माणसांना, पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, तुम्ही मला महाराज बनावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, पायात पैसे ठेवा, माझ्या कीर्तनाला यावा, म्हणून मी कीर्तनात कधीच वाईट नाही बोलणार. नाही, मी कीर्तनाला कटाळलेला माणूस, मला फेटक पाहिलं तरी मुंगे येते, आता नको बांधायचं काय. माझं बोलून बोलून आतून तोंड सडलं, मला लाल जरूर झालं तरी 90 करतो महिन्याला. मी 60-65 कीर्तन केलीच नाही का, 80च्या पुढंच पायच सपाट झाले. खरं सांगू मला,
फक्त तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, मी तुमचा आहे तुम्हाला बोललंच पाहिजे. दोन, आणि तुम्ही माझ्या मायबापासारखेच, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही माझ्या मायबापासारखेच, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तेच वाक्य भविष्यात फायद्याचं ठरेल. वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. मग महाराज लोक असं बोलतात, इतरांमध्ये माझ्यात फरक आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे मला म्हणलं. एक अनुभव फक्त घेऊन पहा, आईबापाची सेवा करून पहा, अनुभूती येते का नाही मग बोला. नाहीतरी त्यांनी काय वाईट केलं. मी मरेल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार, ध्यानात ठेवा. आजपासून मुलाला जरा संध्याकाळी एकत्र जेवायला करा. आपली पोरं बाहेर जेवतायची आपल्याला लाज वाटत नाही. एकदा मुलीचं घरी गेल्यावर हात तपासा. आपल्या मुलीच्या हातात बांगड्या आहे का बघा, जरा बघायला शिका. आपल्या मुलीचं हँडशीट चेक करा, त्याचा सिम किती आहे बघा. घरी एकच सिम चालतो, वटेच्या खाली दुसरा नंबर आहे. जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप मधले मेसेज तपासा. एकदा अर्धा तास घालवा, तिची केस तपासा. जरा काय जनावर हिंडत आहे रस्त्याला जरा खात्री करा. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेला असावा. मला मुलींचे लाड करू नका. कोण म्हणलं मुलगी मला आहे? मी सुद्धा करतोच लाड, केलेच पाहिजे. पोऱ्याला 5चा पेन घेतला, पोरीला 10चा घ्यायचा. पोऱ्याचा ड्रेस 500चा, पोरीचा 700चा घ्यायचा. ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. नाही, मुलीचं हँडशीट तपासा. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सायलेंट असतो. सज्जन मोबाईल येतो. स्वाख्या घराच्या डोळ्यात धूळ फेकितो, आवाज करीत नाही तो. असा भीतीवर थोडा ना कोण होतो कोण होतो. पोरगी भर गेली तरी बापाला सांगा. मला महिला म्हणलं जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटला? एक वाक्य सांगा महिला म्हणलं, गरीबाच्या भाजीला तेल नसलेलं चालतं, इज्जत गेलेली चालत नाही. आणि या 2-4 वर्षामध्ये आता लग्न न झालेले पोरं, तुमचा विषय तर जवळजवळ मिटला. पण खरं सांगतो पोरांनो, पाया पडतो तुमच्या, मला परत कधी बोलू नका. माझं वाक्य आहे का, परंतु तुम्ही मजा आणा जीवनात. परत यायचं नाही हो. परत का यायचं इथं? एकदाच असं डोक्याला तेल लावा पोरांनो, 3 किलोमीटर वास गेला पाहिजे. असा फूट घाला पायात, अख्खं वाखार मंडळ म्हणलं पाहिजे कुठे मिळतो. असा शर्ट घाला अंगात, लोक म्हणले पाहिजे काय मीटर कापड आहे. खरं सांगू, फक्त इंदुरीकडचे वाक्य लिहून ठेवा. कष्ट करा आणि नीती ठेवा, लक्ष्मी तुमच्या मागे येणार. काम करा रात्रंदिवस. गाडी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा. कापड दुकानात कपड्याला घडा घाला. दुसऱ्याच्या बंगल्याची सिक्युरिटी करा. गाड्या पुसा, कपड्याला इस्ताऱ्या मारा. स्वाभिमानानं जगा, मजाच आहे. मिशी आपण काढायचं आणि ब्लेड बापानं द्यायचं. हे लाचार जगणं सोडा, काम करा ना. मुलींसाठी एकच वाक्य सांगतो पुढे जातो. शाळा शिकता आल्या तर शिका, नाही तर शिकू नका. नोकरी करताच आली तर करा, नाही तर करू नका पुढे न. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. त्याला जरा गल्लीला चांगलं जगू द्या. खरं सांगू, आमचा बाप गरीब आहे, आमचा बाप गरीब आहे, पण खानदान आहे. तुम्हाला कसं सांभाळलं आमच्या आई बापाला सांगू पुरी ना एका मिनिटात. आमची आई गरीब होती, डोक्याला बिचारीचं तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, लाकडं गोळा करीत होती आणि लाकडाचे आलेल्या पैशावर मुलाचा उपजीविका करीत होती. पण आमच्या आईला आणि बापानं डोक्यावर दगड वाहिले पोरीनो आणि 10 पत्र्याचं घर बांधलं. तुमचा जन्म झाला ना पोरीनो, तर आमच्या आईला अंगावर घालायला चांगले कपडे नव्हते. पण आज ईश्वरासारखा आमचा बाप याने तुम्हाला 18 वर्ष सांभाळलं पोरीनो. 18 वर्ष.
तुमचं लग्न झालं ना, तुम्ही नवऱ्याच्या घरी गेले ना, तुमचा बाप पोरीनो संध्याकाळी जेवण करून झोपायला गेला. पोरीनो तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. पोरीनो तो 20 वर्ष मी सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून टंटसा रडला, टंटसा रडला. पण तुमचा रडलेला बाप पोरीनो कोणी पाहिलाच नाही हो, कोणी पाहिलाच नाही. सकाळी त्याला लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला, तुम्हाला पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती. त्याला घड्याळ नाही घेता आलं पोरीनो हाताला, बायकोला 1 तोळा सोनं करता नाही आलं त्याला, की चांगला टीव्ही घेता नाही आला त्याला घरात, तरी तुमच्या बाळणपणाचा 50,000 रुपये खर्च केलाच त्याने. जाऊ दे, हे बिचारे आपल्या बापासारखे आहेत, काही नाही करता आलं पोरीनो. हौशेनं कधी चांगला टीव्ही घेता नाही आला, की बायकोला 1 तोळा सोनं करता नाही आलं. पण पोरीनो, तुम्हाला मुलगा झाला आणि तो जर 5 वर्षाचा झाला तर हा 50 वर्षाचा बाप तुमच्या मुलाला बोटाला धरून गल्लीने चालतो. जर चालला ना तर तो लोकांशी नाही बोलत, नातवाशी बोलतोय. नातवानं मुती केली त्याने त्याची चिंती पिळली, नातवानं शी केली तर तुमच्या बापानं तुमच्या मुलाची शी पुसली. आज 50 वर्षाचा ईश्वरासारखा बाप तुमच्या मुलाची शी पुसतो. सांगा महिला मंडळ, याच्यापेक्षा त्याने काय करावं? आणि तुम्ही त्याला ह्या 5-7 वर्षात इज्जत सुद्धा ठेवली नाही, लाज वाटली नाही तुम्हाला? शेंबड्या पोराच्या प्रेमात पडून तुम्ही ईश्वरासारख्या बापाला धोका दिला. 3 पिढ्या तरी दरिद्रेवर सुखी मराल का? वाटूनच होणार ना तुमचं. नाही तर देव मला शिव्या भया पाणी आणला काय तुम्ही आला, फक्त संध्याकाळीच मी येईल. तू आज फक्त शिवी देऊन पाय मला, तू फक्त प्रयोग तर कर. सांगा मला महिना म्हणा, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे? नामदेवला देवासमोर उभे राहिले, देवाला सांगितलं, देवा मला एक पहिला नियम करायचा आहे. काय नियम करायचा आहे? मेलो तरी तुझ्या चरणापासून बाजूला होणार नाही, हा माझा पहिला नियम आहे. देह जावा अथवारा हो, देह जावा अथवारा हो, देह जावा अथवारा हो, देह जावा शिपायाला पाठवलं आणि सांगितलं, ती मुलगी नाचते ती घेऊन या. तिने पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि विलीन झाली. आपल्या गावातली नव्हती कोणती, तुम्ही पण विचार करायला लागले कोण होती. कोण नव्हती ती, ती कोण होती? एक वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एक वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. गणपतीला देऊनी भक्ती आहे
पांडुरंगी दृढ किती प्रेम असावं. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा गावा मेरा गोकुळात बाबा गोला बाई लावा गोला बाई लावा गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा गावा मेरा गोकुळात बाबा दिसत नाही ना कृष्ण, मग का दिसत नाही? हरीचा शोध कुणी? प्रेम किती असावं. ऋतुला बाई काढ या आण भाट नंदा सोहरा होता जोडीला म्हणून अरे गोडीला होता जोडीला म्हणून अरे गोडीला सकाळी घरात अभंग लावीचा झी तडाखा नका लावू, हिट मिसळ नका लावू, हिट मिसळ त्याला भक्ती ठेवा लावीचा. टीव्ही वाईट नाही, आपली डोळे बंगारीत. काही काही मग चॅनल चांगले, आम्ही चांगलं पाहतच नाही. 6 ते 7 यावेळेस मायबोलीवर भक्ती ठेवा राहतो, आम्ही पाहत नाही. 6 ते 7 ही चौकीचा गाणी अभंग असतात, आम्ही पाहत नाही. आम्हाला फक्त पाहिजे श्रीमंताचे घर शेजारी, माझे मन तुझे झाले. मायेत गुंतलेला जीव जर सोडायचा असेल तर एकच उपाय आहे. तो उपाय असा आहे, पांडुरंगी भाव ठेवा. याच्यात हा शरीरच आहे ना. आकाशी झेप घे पाकळा आकाशी झेप घे पाकळा पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. तुम्ही वाटलं तर परत पिंजरा बघा. पिंजरा चित्रपटातला गुरुजी देव माणूस होता. तो बाईच्या नादी लागला तेव्हा त्याचा हेतू चांगला होता. फक्त एकच वाक्य सांगतो, त्या गुरुजीला स्वतःची इंद्रिय ताब्यात ठेवता आले नाही म्हणून कुत्र्यासारखा झाला. समजा एकच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता, व्यसनामुळं वाया गेला. पुढे जाऊन सांगा, नारद संगतीनं दरोडेखोर झाला, आपलं वाल्या संगतीनं दरोडेखोर झाला. नाही तर महाराज नारद भेटणं हे काय बोलायची गोष्ट आहे का? पण कोणाला भेटले नारद? वाल्या काय बोलायचं मला.